नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. म्हटलं ना मी तुला, डॉक्टरला भेटणं इतकं सोपं नाही, आशू बोलली. पण मी आज त्याला भेटल्याशिवाय अजिबात इथून हलणार नाही, गाथा बोलली. व्हॉट? आशू म्हणाली. आपण इथेच त्याची वाट पाहू. गाथा, आर यू मॅड? येस आय ॲम. चल आता. मग गाथानं तिला ओढतच बाजूला नेलं. अगं माझं ऐक तरी, आशू बोलली. मग दोघीही देवांशच्या केबिनच्या समोर येऊन थांबल्या. त्याच्या आजच्या सगळ्या अपॉइंटमेंट्स कॅन्सल झाल्यानं तिथं कोणीच नव्हतं. अगं इथे तर कोणीच दिसत नाही, आशू बोलली. अगं म्हणूनच तर आलोय ना आपण इथे, बस. इथे आपल्याला कोणी काही बोलणार नाही आणि तो डॉक्टर आला की आपल्याला पाहिल ना. अगं पण असं किती वेळ बसायचं इथे, तो डॉक्टर येईपर्यंत? आणि तो आला नाही म्हणजे काय येणार नाही? तू ऐकलंस ना ती नर्स काय बोलली? त्याच्या आजच्या सगळ्या अपॉइंटमेंट्स कॅन्सल झाल्यात. मग डंबो, पेशंट नसल्यावरती तो इथे कशाला येईल? घरी नाही का जाणार? ओ तेरी, खरंच की. पण आता आलोच आहोत तर थोडा वेळ वाट पाहू ना. काय यार, कुठे फसले मी? आशू तिला बडबड करत बोलली. मग गाथानं तिच्या सॅकमधून तिचं स्केचिंगचं सामान बाहेर काढलं आणि ती रेखाटन करू लागली. आशू मात्र बोर होत होती आणि ती आजूबाजूला पाहत टाइमपास करत होती. भिंतीवरती देवांशबद्दल खूप काही छापून आलेले बरेच लेख फ्रेम करून लावले होते. त्यात शिव, ममता आणि इतर डॉक्टरबद्दलही बरंच काही होतं. इकडे शिव देवच्याच केबिनला जोडून असणाऱ्या रेस्टरूम मध्ये होता. पेशंट नसल्यानं तोही थोडा आराम करण्यासाठी तिथे आला होता. बसल्या बसल्या त्यानं मोबाईलमध्ये हॉस्पिटलचे CCTV चेक केले, तर देवच्या केबिनच्या बाहेर त्याला गाथा आणि आशू दिसल्या आणि तो शॉक झाला. त्यानं लगेचच रिसेप्शनवरती फोन केला आणि चौकशी केली. हॅलो मनीषा? येस सर. देवकडे कोणी पेशंट आलेत का? नो सर, त्यांच्या आजच्या सगळ्या अपॉइंटमेंट्स कॅन्सल आहेत सर, बाहेर गेलेत. ओके, कुणी त्यांना भेटायला आलं होतं का? येस सर, 2 मुली आल्या होत्या पण त्यांच्याकडे अपॉइंटमेंट नव्हती आणि त्या तपासणीसाठी आल्या नव्हत्या. म्हणजे? त्यांना सरांना भेटायचं म्हणत होत्या आणि काहीतरी पर्सनल काम आहे असं म्हणत होत्या. मी त्यांना माघारी पाठवलं. ओके, थँक्यू. मग त्यानं पुन्हा देवला फोन लावला. हॅलो, कुठे आहेस? शिव बोलला. हॉस्पिटललाच येतोय. गुड, लवकर ये मग. का? एक सरप्राईज आहे तुझ्यासाठी, शिव खट्याळपणे हसत बोलला. माझ्यासाठी? काय? सरप्राईज सांगितल्यावर ते सरप्राईज राहील का? ओके, जस्ट पोहोचतोच आहे. ओके, असं म्हणून शिवनं फोन ठेवून दिला. पर्सनल काम काय असेल? शिव विचार करत होता. एक्सक्यूज मी. तेवढ्यात शिवचा आवाज आला आणि त्याने वळून पाहिलं. हाय. हाय डॉक्टर, गाथा अगदी खुश होत बोलली. तुम्ही इथे काय करताय? शिवनं विचारलं. त्या हँडसम डेव्हिलची वाट पाहतोय, आशू बोलली आणि गाथाने तिला डोळे मोठे करून पाहिलं. व्हॉट? कोण हँडसम डेव्हिल? शिव बोलला. सॉरी, ही ना काहीही बडबडते. ॲक्च्युली आम्ही डॉक्टर देवांश यांची वाट पाहतोय, गाथा बोलली. ओह, पण तो तर आलाच नाही अजून. काही काम होतं का? शिव बोलला. मग दोघींनी एकमेकांना पाहिलं. तुम्ही मला सांगू शकता, मी आणि देव चांगले मित्र आहोत. कदाचित माझी तुम्हाला काही मदत होईल. शिव त्यांचे पेचात पडलेले चेहरे पाहत बोलला. ॲक्च्युली त्यांनी माझ्या ताई आणि जिजूंसाठी जे केलंय ना, त्यांचे आभार मानायचे होते, त्यांना थँक्यू म्हणायचं होतं म्हणून आलोय. ओह रिअली? पण आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम तर झाला ना, पुन्हा थँक्यू म्हणायला कशाला आलात? मग दोघे एकमेकांकडे पाहू लागले. ॲक्च्युली मला त्यांना सॉरी म्हणायचं आहे. सॉरी? कशासाठी? त्या दिवशी ही त्यांना फार बोलली ना म्हणून, आशू म्हणाली. ओ, शिव म्हणाला. हो ना, त्या दिवशी आम्ही जरा जास्त ओव्हरच केलं. जरा नाही, खूप, शिव बोलला. सॉरी, पण आम्ही त्यासाठी त्यांची माफी मागायला आलो नाही इथे. तो डॉक्टर आम्हाला माफ करेल का? आशू बोलली. वेल, आता ते मी कसं सांगणार? शिव बोलला. मग आम्ही जाऊ का? गाथा नाराज होत बोलली. आता इतका वेळ आलाच आहात तर अजून थोडा वेळ थांबा.
देव येतोच आहे, शिव बोलला. थँक्यू, गाथा खुश होत बोलली. आणि मग शिव पुन्हा रेस्टरूममध्ये निघून गेला. जवळपास अर्ध्या तासानं देव हॉस्पिटलमध्ये आला. त्याला गाडी पार्क करायला जागा नव्हती, त्यामुळे तो गाडीचा हॉर्न वाजवत होता. सिक्युरिटी गार्ड पळतच तिथे आला. व्हॉट द हेल, ही गाडी कोणाची आहे? देव चिडत बोलला. माहीत नाही सर, गार्ड भीतभीत बोलला. व्हॉट, ही जागा माझ्यासाठी रिझर्व आहे हे तुला माहीत नाही का? नाही सर, म्हणजे माहिती आहे सर. मग ही गाडी इथे लागली कशी? माहीत नाही सर. तुला तुझं गाव कुठे ते माहीत आहे ना? हो सर. मग जायचे का तिकडे? नाही सर. मग ही बाजूला कर गाडी, इडियट. सॉरी सर, गार्ड घाबरून बोलला आणि मग त्यानं ती स्कूटी बाजूला केली. देवनं गाडी पार्क केली आणि त्या स्कूटीवरती एक नजर टाकून तो ताड पावले टाकत हॉस्पिटलमध्ये दाखल झाला. डॉक्टर्स लिफ्टनं तो त्याच्या केबिनकडे गेला. गाथा, तो डॉक्टर आला बघ, त्याला पाहून आशू बोलली आणि गाथा गडबडीनं उठून उभी राहिली. देव त्यांच्याच दिशेने येत होता. त्या दोघींना तिथे पाहून तोही थोडा शॉक झाला. मग गाथाने त्याला पाहून थोडं स्माईल केलं, पण त्यानं निर्विकार चेहऱ्यानं तिच्यावरती नजर टाकली आणि तिला इग्नोर करून तो त्याच्या केबिनमध्ये निघून गेला. त्याचा ॲटिट्यूड पाहून दोघीही त्याच्याकडे आव असून पाहत होत्या. गाथा, त्यानं आपल्याकडे साधं पाहिलं सुद्धा नाही, आशू आश्चर्यानं बोलली. हो ना, मी स्माईल केलं तर सडू फेस केला त्यानं, गाथा बोलली. इतका इन्सल्ट, आशू बोलली. कोण समजतो हा स्वतःला? गाथा रागानं त्याच्या केबिनकडे पाहत बोलली. कसं वाटलं सरप्राईज? शिव आत येणाऱ्या देवला बोलला. हे सरप्राईज होतं, देव बोलला. हो, बोललास ना त्यांना? थांब, मी त्यांना आत बोलावतो. वेट, मला त्या बालिश मुलींशी भेटण्यात काहीही इंटरेस्ट नाही, देव बोलला. अरे देव, त्या फक्त तुला भेटायला आल्यात, शिव बोलला. मी नाही बोलावलं त्यांना, आणि असं कोणालाही भेटायला मी काही रिकामटेकडा आहे का? देव, दिस इज नॉट फेअर. तुला आता वेळ आहे, कारण तुझ्याकडे आज एकही अपॉइंटमेंट नाही आहे. ते आल्यात तर भेट ना त्यांना. नो, त्यांना आज यायला सांग. मी? मग पिऊनला सांग, देव बोलला. तूच सांग, शिव नाक मुरडत बोलला. देवनं लगेचच लँडलाईनचा फोन केला. देव प्लीज, शिवनं रिक्वेस्ट केली. ओके, बोला. देवने नाही मध्ये मान डोलावली. थँक्यू. शिवनं लगेच बाहेर आला आणि मग दोघीही पाहिल्या तर तिथून जातच होत्या. तर मग मित्रांनो, आता या दोघी थांबतील का? आणि थांबल्या तर पुढे काय होईल तेही पाहून घेणं फारच महत्त्वाचं आहे. परंतु ते पाहण्यासाठी तुम्हाला, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.